नमस्कार मंडळी. तुमच्या मेंदूतील न्यूरोपेप्टाइड्स नावाचे रेणू उत्तेजित करत तुमच्या मेंदूतून डोपामाइन रिलीज करण्यासाठी म्हणजे तुमच्या मनात हास्य निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम. विनोद आणि अभिनय यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडवत हास्याचं रसायन निर्माण करणारे सगळे हास्यशास्त्रज्ञ इथे जमलेले, त्यांचं जोरदार स्वागत आहे. आपल्या शब्दांनी आणि प्रतिक्रियांनी या हास्य निर्मितीला उत्तेजन देणारे उत्प्रेरक अर्थात आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक इथे जमलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका सिनेमा थिएटरमध्ये सिनेमाच्या पडद्याच्या समोरच्या खुर्च्यांवर घडतोय एक विनोदी सिनेमा आणि हा सिनेमा दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले दमदार हास्यवीर. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझी खोकला लागलाय हो. आणि बायको पण आजारी आहे. अरे मग डॉक्टरकडे जा की. नाही ना, पैकच नाही ती. आहे का आता लगा अक्षय कुमार जो काय रोहित मानेच्या आवाजात बोलतोय, कमाल. छातीचा पार भोगा जा. मला कळत नाही अक्षय कुमारचं सगळ्या पिक्चर्स बरोबर असं कसं हे असतं बॉन्डिंग. म्हणजे तमिळ असू दे, साऊथचा असू दे, काही मराठी असू दे, बॉलिवूड असू दे, कुठलाही पिक्चर असू दे, पहिला सीन ह्याचाच असतो. ओंकार, ऍड आहे ती बाळा, पिक्चर सुरू नाही झाला अजून. मला ना कधी कधी कळत नाही तू विनोद करतोस की सिरियसली बोलत असतो. अगं नाही कॉमेडी केली थोडी. नक्की ना? पण मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप. म्हणजे आज फायनली आपण हा पिक्चर बघायला आलोय. आय नो. म्हणजे तू सांगितलेला पिक्चर आणि तू सांगितलेल्या कॉर्नर सीट्स, वा. खूप गोड आहेस रे तू. अगर रॉटेन पोटॅटोजनी 9 रेटिंग दिलंय या पिक्चरला. हो ना? आणि क्रिटिक्स तर म्हणजे फुलं नुसती अशी फेकतायत म्हणजे. म्हणून आवडतेस तुम्हाला. तू असं हे पिक्चर सांगतेस ना मला निवडून निवडून, तेच बघायचे ग, तेच बघायचे. रिक्लायनर हव्या होत्या नाही. आज फक्त आपण पिक्चर थोडीच बघणार आहोत ना. मग म्हणजे आपण काही फक्त सिनेमाच बघणार आहोत का? हा, म्हणजे कॉर्नर सीटला आपण फक्त पिक्चर बघायला आलोय. अरे हा भाई, हा. पिक्चरच बघ फक्त. बोलणारी खुर्ची आहे वाटत. खुर्ची नाही, माणसं आहेत खाली. काय करताय? चालू तू ना एक दिवशी माणसाला मारूनच टाकणार आहेस. जरा बघून बसत जा. मालू तू एकाला चिरडलायस ते सॉरी हा, सॉरी. अंधारात दिसलं नाही ना. सॉरी हा पोरी, सॉरी हा. अहो मुलगा आहे मी. अरे ते अंधारात दिसलं नाही ना मला. सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. बरं आहेस ना तू? हो हो. श्वास घेता येतोय ना? काय ओपनिंग फ्रेम आहे यार. क्या बात है, क्या बात है. ओपनिंग फ्रेम बघतो. काय ग मालू, तुझ्यामुळे बघ सगळा पिक्चर गेला. काय चाललंय ते कळत नाही. काय माझ्यामुळे गेला पिक्चर? नाही तर काय केवढा वेळ लावला असतो. मी वेळ लावला? मग कोणी लावला? खाली तिकीट वाल्यासोबत कोण गुल्लू गुल्लू करत बसला होता? तो काय माझा मित्र आहे, त्याच्याशी गप्पा मारायला बोलत तर तशीच गप्तेस काय. हळू बोल, हळू बोल.
चाललंय कळत नाही आहे. काय तुझ्यामुळे झालंय सगळं. अगे चूक चाक 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 नको करू तू काय रे, केवढा झालाय पिक्चर? संपलाय काय? नाही ना, अहो, आत्ताच सुरू झालंय. आताच. बरा आहे ना? मी बरं आहे. तू नाही पिक्चर बद्दल विचार. नाही, बरा आहे ना? मी पहिल्यांदाच बघतोय. मी पण पहिल्यांदाच बघते. हिला घेऊन आले. आजी काय ग? मस्त आहे पिक्चर. मस्त आहे. याने सगळी माहिती काढलीये. काढलीये काय? ते रेटिंगचं सांग ना, किती रेटिंग आहे? काही नाही, पिक्चर बघूया. हा पिक्चर तुझं बघूया. काय चाललंय प्रिया? अरे तू सिनेमा बघ ना, तू काय बडबड करतोयस? मी सिनेमा बघायला चालूय, तू काय बघायला आलीयस? मी 4 वर्ष झाली आहेत रिलेशनशिपला प्रिया, तुझं काय संपतच नाहीये अजून. सिनेमाच बघणार आहेस फक्त? सिनेमा बघू दे प्लीज प्रिया. ये शालू. काय ग? तो बबन आहे काय ग? कोण बबन ग मालू? अगं तो नाही का हारवाला आपला? तो काय मारायला करेल पिक्चर मध्ये काम? अगं नाही, तोच दिसतोय बघ ना बबण्यासारखा. तो काळग्याला बोलतेस काय? काळग्याला बोलतेस का? याला बोलला नाही मला मी पिक्चर मध्ये काम करतोय म्हणून. अगं अशीच असतात गे लोक. स्वतःचा ठेवतात झाकून आणि सिनेमात काम करतात. काय कर सिनेमात काम करतात. सिनेमात काम सापडतय झोपून पण ना, नाही काय पण बोलतेस. काय सुचलं ती नाही. शांत राहा आजी. आवाज एवढा मोठ्याने होतोय. आजी आजी तुला बोलवतोय ग तू. मी आजीन तू काय तरणी ताटी आहेस काय? हा? मी तर काठी आहे. बोलतेस मी. आजी 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 नका बोलू प्लीज, डिस्टर्ब होत आहे. पिक्चर बघू सॉरी, प्लीज. अंदाज येत नाही रे का. आजी तो ओळखीचा आहे तुमच्या? प्रिया तो आमचा हारवाला आहे ना बबन. हा त्याच्यासारखा दिसतो असं बोल. ओ ओ ओ माझी माझी गुच्चू बठुना देखन दो ना पिक्चर. क्या चाव चाव लगा दिए. सॉरी थोड़ा सॉरी हम भी देख रहे. सॉरी सॉरी. काय मेले पोर आहे कशाला येतात बघायला. पिक्चर बघतोय? पिक्चरच्या थिएटर मध्ये आपण बूट नाही ना विकत घेणार, मी पिक्चरच बघतोय. कसाच रे, कॉर्नर सीट वर बसलोय आपण. हात तरी ठेव खांद्यावर. मला ऑकवर्ड होतं का प्रिया? आता ते असं 4 चौघात असं मला नाही होत ते. बरं ठीक आहे. नाक्यावर होत आपण. सोफा आहे तो. प्रेम नीट. काय रे पोरा, काय चालू आहे? पिक्चर पण बघ, मधनं नुसता पोरीस कापतोय. काय तू कशाला बोलतीस त्याला? मरू. ओंकार नुसतंच ओझं होतंय, काहीच उपयोग होत नाही. काढा. तू गिरी आहे तुझी प्रिया. तुझ्याशी नाही तिच्याशी बोलायची. पोरगी काय ग? कोण आहे? हा कोण आहे? मित्र आहे. मित्र आहे काय? लाजतेस? मित्र आहे? बॉयफ्रेंड आहे. मग माहितीये मला, 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. माहितीये मला, सांगते. आणि 4 बॉयफ्रेंड पण जास्ती.
तुला ना मालू. तू का बस चालू मला सांगते आजी नाही सॉरी सॉरी प्लीज तुम्ही थांबा जरा. नाही तुम टीचर काय काय घरातल्यांना माहिती आहे काय 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 अगं घरातल्यांना माहिती आहे काय काय माहितीये काय अगं हा बसा या बसा पिक्चर बघायला आलो यार आपण. ए, तू बस इथे इथे बस चल. ए ए ए भय अरे नीचे बटना. अरे बाबा बसतोय रे बसतोय थांब ना जरा. लगेच यांना त्रास होतोय. हा काय काय अगं घरातल्यांना सांगितलंयस ना ओळख आहे ना हा म्हणजे थोडंफार माहितीये हे बघ थोडस माहिती डायरेक्ट थिएटरात पिक्चर बघायला आलीये असं करू नको बाय. चाळे केले तर सांगा मला. काहीच करत नाहीये ना तू याच्यात तर चाळे करत नाहीस का तू? चाळे नाही करत आहे का ओरडताय तुम्ही मला. ओ आजी निच्चू बैठो निच्चू बैठो देखन दो काय बोललास? निच्चू बैठो. निच्चू बटून काय सागर गोट्या खेळू मी तर? हा खुर्ची काय तुझ्या बापाची आहे? हा मला सांगतोय तर अरे काय? मेरा मतलब है कुर्सी पे ही बैठो. खुर्चीवरतीच भेटलोय ना सांगतोयस ते आम्हाला तो खड़े काय को रह रहे दिख नहीं रहा ना मेरे को पिक्चर. नाही दिख रहे तो घर पे जाओ ना आम्हाला कशाला बोलतोयस तुम कौन होते बोलने वाला टिकट खरीदा है मैंने. तर आम्ही काय फक्त कागद घेऊन आलोय इकडं सांगतोयस खडे मत राहो ना. खडे मत राहो लेडीज है ना काढतोय चबर चबर करके दिमाग का दही कर रहे. ए क्या लेडीज लेडीज कर रहा है तू ए, बाई. लेडीज लेडीज माफी ज्यादा बड़बड़ कर रहा है तू मतलब ए स्त्री मतलब शक्ती क्या है? थांब ना जरा. लाया है ना मर्द इसको इसको बोलो इसको इससे बात करो ए भाई क्या है इनका. तू तेरे घर के 3-3 लेडीजा लेके आ गया उनको खामोश बैठने को बोलना. मेरा देखो मेरा घर का लेडीजा नहीं है ये एक ही लेडीजा मेरा घर का है. वो 2 लेडीजा मेरा घर का नहीं है वो मेरे को पता नहीं. आप वो उनका दिख लो. लेकिन ये तो उनके बारे में बोल रही ना. अरे मेरे को नहीं मालूम रे बाबा वो ओ जाऊ दे तुम्ही देखो ना. अरे देख रहा मैं लेकिन देखन दे रहे क्या वो. गप रे मुर्द्या गप ना केवढा बोलतोय. राहू दे आजी. बायकोशी भांडून आलाय जसा काय आट्या बघ कपाळाच्या कुठं चाललंय. आजी राहू दे आजी राहू दे. बायकोशी भांडूनच आलंय म्हणून एकटा आला देखो मला तर आप- वाटतोय हा, बिन देख. बायकोचाच आहे ह्यो. तू कशाला त्यांच्या गप्पा ऐकतोस तू सिनेमा बघ रे बाबा सिनेमाच बघतोय मी तू गप्प बस. मी गप्पच बसणार आहे मी बोलून तसंही तू ऐकणार आहेस का काय झालं काय ग काय झालं असं करतायत बघ त्या पोरी मिठ्या काय मारतायत न मुके काय घेतायत आठवत पण नाही म्हणजे या पुरी पुरी आहे मग काय मला वाटलं बाई आणि पुरुष आहे चल शी बाई हीच घे बाई आठवत नाही आजी मैत्रिणीचे त्या बहिणी नाहीयेत पण तरी एवढं करतायत काय मुके घेईपर्यंत अहो चालतच काल काळ पुढे गेलाय काय पण सांगा पुढे गेला हो सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे आता अगं ए प्रिया काही बोलशील. काय दिली आहे मान्यता अगं हिरो हिरोईन आहेत ते हिरोनी केस वाढवले त्यांना कळत नाहीये. या हो हिरोच आहे आजी अहो तू हिरोच आहे त्यातला एक तो केस वाढवलेला तो हिरोच आहे बाई तू हिरो आहे हो अरे मी आज पोस्टर बघितलं न्यूजपेपर मध्ये विसरूनच गेले तुम्ही पेपर मध्ये बघितलं नाही का आज काय पेपर बघायचा तो आमचा पेपरवाला मदनच पेपर टाकतो रोज नाही टाकत तुला सांगितलं त्या विकास कडनं टाकून दे तो न बघता टाकतो पण टाकतो बाबा कधीचा ये त्याच्याकडनं सांगते तर ऐकशील तर माझं. हारवाला ना विकास नाही तो बाबा. अरे कोण बबन कोण विकास कोण सगळं पिक्चर बघू द्या ना मला. अरे क्यों बटना रे. देखन दे रहा पिक्चर. बाय माझे एक तो ये चाव चाव कर रहे बीच में तू तेरा भोंगा तान रहा. अरे पर वो बोल रहे हैं वो आपको नहीं दिख रहा मैं बोल रहे वो आपको दिख रहा. अरे ये तेरी मीनाक्षी शेषाद्री बोल रही कि उनसे मत बात कर तेरे से बात कर. अरे मैं क्योंकि तू मरद है. अरे मैं नहीं है मरद मैं नहीं है मरद मेरे से बात मत कर. अरे मग काय पिक्चर बघू देत नाहीये तुम्हाला मरद मला तुम्ही बोला ना काहीतरी यांना. अरे भाई फिल्म देखने देना यार. अरे तू कब से फिल्म देख रहा. इतनी देर से मैं देख रहा तू फिल्म नहीं देख रहा. तेरी कुछ अलग ही फिल्म चल रही. ए तू इधर क्यों देख रहा है फिल्म देखना. अरे यार सगळ्यांनी पिक्चर बघा यार. हा तू गप्प बस पिक्चरच रे. बघतो अरे तुझा काय माझे- प्रॉब्लेम आहे.
तो ब काय राग ओकतोय बघ डोळ्यातनं. गोट्या खेळी ना मी या गोट्या खेळी डोळे दाखवू नको मला. हिसाब से बाता करो हा? मालूची बुक्की न शालूची थुकी एका बुक्कीत गार करते सांगून ठेवते. क्या बाता कर रही है? बाय ग बिन बायकोचा कुठला और कौन बिन बायकोचा? असा बघतोय नाही, नुसता दोना. राग ओकतोय. आजी, थांबा कशाला ना. त्याच्या नादाला लागतीये मग काय आजी थांब. करतोय बघ कसा नागोबा कुठला. अरे आता हा हे काय झालं काय फायटिंग बघ ते तुझ्यामुळे फायटिंग गेले आमच्या कसा पडला ते पण कळलं हाँ नाही. मेरी वजह से गए. मग इतने देर से चाव चाव कर रहे तब नहीं गया कुछ. थोबाड नीट करा मुर्द्या सांगून ठेवते. कुछ भी बात मेरा कसा दिमाग- पडला ग तो ए बघ बाय ग पडला. मला तर वाटतं मुका मार असेल सुलूला नाही मुका मार लागला होता. काय सुलूला ग मुका मार लागला होता. तिला आंब्यावर लावली होती तर एवढा कोणाला? झाला होता पाय तिचा सुलूचा ये- ग. अरे ये थिएटर वाले जरा आवाज कमी कर रे. ही बोलते तर मला काय ऐकायला पण येत नाहीये. जरा पिक्चरचा आवाज कमी करा. हो तुमच्या घरीच बघतोय ना मी पिक्चर. नातवाला सांगताय आवाज कमी करा रिमोटने. थिएटर आहे एवढाच आवाज असतो थिएटर मध्ये. अरे कुछ चुप पट्टा रे तू रे तेरा क्या करना रे. अरे ये बोल रहे हैं तब तुमको दिख नहीं रहा है. मेरे को बोल रहे हैं तुम्हें मर्द है इसलिए मेरे को तू बोल अरे तो रहे ये बोल रही है ना तेरे से बात कर करके. अरे मेरे से क्या बात कर रहे हैं तुम्हें बोला ना यार. अरे यार फिल्म देखने दो ना यार. तू कब से फिल्म देख रहा है? कितनी देर से देख रहा ना मैं. तेरी अलग फिल्म चल रही उधर. ए मागापासून ऐकून घेतो शांत बस कळलं का. अरे थांब ए, ए, ए लैला तेरे मजनू को संभाल नहीं तो उसके टंगड़िया पकड़ के ना मैं दीवार पे फेंक दूंगा. छिपकली की तरह चिपक जाएगा वो. जास्त बोल नको आधी सांगतो. अरे थांबा ना यार पिक्चर बघा ना यार तुम्ही. हा, देख रे. फक्त पिक्चरच बघ. अरे तुझं काय प्रॉब्लेम आहे. मी काय सांगत होते सुलूचं काहीतरी, हा. काय हा ते सांगते अगं सुलू ग मावशी आमची मावशी ग ती पडली होती तर तिला आंबे हळद लावली होती न रगत ती पडली होती मग काय होती तर तिला लावला होता आंबे हळद तेव्हा कुठं सूज उतारली माहिती आहे ती. काय लावलं? अगं बाया आंबे हळद लावली होती ग आंबे हळद. आंबे कसे लावणार? अरे मूर्ख मुली आंबे कसे लावणार. आंबे हळद लावली आंबे हळद मला ऐकू येत आहे. लागल्यावर काय आंब्याची फोड लावणार का आंब्याची कोय लावणार आंब्याचा मोहर लावणार का. अरे शांत पट्टा रे तू. अरे मी शांतच आहे रे बाबा मी शांतच आहे. अरे हल्लू आम्हाला पिक्चर बघू दे ना. तुमच्यामुळे आम्हाला पिक्चर बघता येत नाही. तुम्ही शांत राहा प्लीज. नो कॉर्नर सीटला बसून गर्लफ्रेंडला मारहाण कर आणि म्हणून पिक्चर बघताय. अगं प्रिया 4 वर्ष आपण लिव्ह इन मध्ये राहतो आहे. कॉर्नर सीटची काय पडली आहे घर आहे आपल्याकडे. थिएटर मध्ये कशाला यायचं? पिक्चर बघायला यायचं. पिक्चर बघू दे यार मला. नको हे नको करूस हे नको करूस. कंटाळा आलाय मला ह्याचा. पिक्चर बघू दे. घरी पण तेच इथे पण तेच. हे शालू काय ग अगं वाकडे महाराजांचा मठ आहे काय गो तू. हो ग मालूबाई वाकडे महाराज की जय. अरे कोण वाकडे महाराज. कोण वाकडे महाराज. साऊथचा पिक्चर आहे तो. साऊथचं मंदिर आहे ते कोणाच्या तुमच्या आईशीने ठेवला वाकडे महाराज तिकडे. शांतो अरे देव देवच तो. काहीतरी फालतूचा लॉजिक मला सांग ना काय देव देव असतं ते. क्या लगा दिया रे तूने. ए इतना काय कुछ चिल्ला रहा. खुद को क्या सनी देओल समझ रहा क्या रे. मेरे अंदर का मर्द तू जगा मत अभी. कौन जगह है? क्या करेंगा जगह है रे. मेरे को मार मत ऐसा नहीं. नहीं अब तू ये फिल्म नहीं देखेगा. मेरा जर सटक गया ना मैं मारेगा टकले पे. ए तू मारेगा क्या. तू ये फिल्म नहीं देखेगा. हाथ काय बाहर को देख लगाता लो. है? अरे पर मेरा- एक्शन फिल्म दिखता है. अरे छोड़. बस मेरा कुछ नहीं है. एक- अबे, अगं, ये हात काय करतोय? अरे थांब ना यार. अरे नाही अरे थांब ना यार. गेला ब त्याला जेजुरीला घेऊन. बरोबर बोलली होतीस. पोरगीच हाय तो. पोरगीच आहे मग मला पहिल्यापासनं. डाऊटच वाटत होता. नाही तर काय हे वाकडे महाराज ग बाई वाकडे महाराज की जय बाई ग. काय ग कोण आहे तो तुझा. क्या बात है, जोरदार टाळ्या. अतिशय मनोरंजक स्किट. वा वा मजा आ गया. हास्यरसिक प्रसाद दा. एकदा क्या बात है फॅन्टॅस्टिक
अप्रतिम संकल्पना, अप्रतिम लिखाण आणि अत्यंत दर्जेदार सादरीकरण. फार मजा आली, फार मजा आली. मी जर का या सिनेमात असतो, जो सिनेमा तुम्ही बघताय, तर मी तो सिनेमा म्हटलं असतं तो खड्ड्यात गेला तिकडे, मी इकडे काय चाललंय बघत बसतो असतो पडदा फाडून. इतकं लाजवाब सादरीकरण होतं. क्या बात आहे. तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स मधून दोन्ही बाजू आम्हाला दाखवत होतात आणि दॅट वॉज इन्क्रेडिबल. अफलातून. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. बनेला मला सांगायचे अत्यंत नॅचरल परफॉर्मन्स होता. अत्यंत नॅचरल. इनक्रेडिबल कॅरेक्टर्स होती दोघींची. राऊत खूप मजा आली तुला बघताना. प्रिया मस्त मजा आली. श्यामदादा कडक फार मजा आली. थँक्यू. क्या बात है गर्ल्स अँड टीम. थँक्यू. मंडळी, खाकी वर्दीमध्ये गुलाबी प्रेम फुलवण्यासाठी पुन्हा एकदा येणारे सुरकी तुमच्या समोर ही रावस लव्ह स्टोरी घेऊन येते. हास्य जत्रेतले हास्यवीर. साहेब इकडं चोरी झालीये. या साहेब या. आलो. या ना साहेब, इकडंच झालीये चोरी. या साहेब या ना इकडं. अरे येशील ना, पायात येशील ना माझ्या. अरे पायात येशील, सावत्याचा पावत्या होशील एकदम सपाट. ये बघ कोण आयलंय बघ. भाऊजी आयले. भाऊजी ए का भाऊजी अं? आता बोललो तू भाऊजी आले. कोण बोललो भाऊजी? अरे आत्ता बोललास ना भाऊजी आलेत. नाही मी तर सरजी बोललो. अरे तू बोलला आत्ता भाऊजी आलेत. अरे आई थपत मी सरजी बोललो. आय थपत. आई हा ठीक आहे. ए सुरके. अरे सुरके या ना क्या. आयलो. जगताप चला, केस संपली. नाही केस नाही संपली. अशी कशी तुम्ही अजून चोरीची कंप्लेंट नाही घेतली, मग केस कशी संपल? घेतली आहे काय चोरीची कंप्लेंट? चोरी झाली ना. चोरी झाली. नाचतेस कसली? चोरी झाल्याचे एक्सप्रेशन दे ना. भावी वहिनी भावी बहिणी. चोरी झाली आहे ना. भावी वहिनी चोरी झाली आहे ना. इकडे हे बघा, ऐका माझं. चोरी झाली अरे सुरके. अरे शिट्टी वाजली. कोंबडी शिजली. न भाकर है चुलीवर. बापू शिकरा कसा आहे? मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही लवकर येऊ नको मंगून. अरे मी पण सांगितलं होतं त्याला. कसं काय आईला काय माहिती वॉटर मारून आईला. दारू पिऊन आला का तू? बापूस बापूस काय करतस? कोण आहेत बघ. पोस्टमन आणि दोन पोस्टमन. अरे हो. एकाला पत्र म्हणजे ऍड्रेस नाही सापडला तर दुसरा येणार. माझे पत्र काढा. म्हणजे गावावरून आलेलं पत्र काढा. पत्र काढू. त्याऐवजी सुरका काढून चोपू का तुला? नको साहेब नको. त्याला समजव. मी नाही समजावतो. बापूस पोस्टमन नाही, पोलीस आहे. पोलीस मग बापूस स्वतः एकदम चिरी चुप. कोपऱ्यान बस. इकडे बस आणि अजिबात बोलू नको. हा एकदम शांत बस. पोलीस साहेब सुरकी हा गोंधळ घालणार. काय करायचं आता? काय नाही, आपलं जे ठरलंय ना तेच करायचं. लक्षात ठेव, मना खेकरा बाबांनी एक उदी दिली, ती साहेबांच्या जेवणात टाकायची. साहेबांनी ते जेवण खाल्लं ना आणि माझ्या डोळ्यात बघितलं ना, ते लगेच माझ्या फिरमान पडणार. फक्त एक काम करायचं, सावत्या ठरल्यासारखं तुम्ही त्यांचा एक केस उपटून काढायचा. बोल. मी काढणार काढायचं फक्त ये
माझ्या साहेबाला दुखलं नाही पाहिजे ना तेवढं सांभाळशील ना सावत्या ये सुरके पण खरंच कारायचं काय का आधीच तुलतुलीत आहे तो माझं काय मला काय बोलत ए, झाली का खुसूरपुसूर हो हा? नाही नाही हा? हो काय नाही बोला चला चोरी बद्दल सांगा पटकन. काय सांगू चोरी बद्दल सांगा पटापट. ओ जगताप लिहून घ्या काय सांगतात ते. कंप्लेंट लिहून घ्यायची. मी नाही काय बोलता साहेब ही चोरीची जी स्टोरी आहे ना साहेब ती मोठी आहे ती जी आहे ना ती लय मोठी आहे स्टोरी तर मी नाही काय बोलता लय यायला लागल तुम्ही ड्युटीवरून आले बिले एकदम तुम्ही दमले बिमले असाल ना तर मी नाही काय बोलतो 2 घास खाऊन घेता का हा? 2 घास हा? 2 घास इकडे खाऊन घ्या म्हणजे कसं पोटाला बरं वाटेल ना माझ्या वाटायला म्हणजे सांगायला बरं वाटेल हा? जा पार्टी आहे ते. हा गटारी आहे का? हा काय तुला विचारतोय गटारी आहे? हा? खावा साहेब अरे का हे काम मला नाही जेवायचं. तुम्ही चोरी बद्दल साहेब 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 थोडं साहेब खावा एक ना. मिनिट एक मिनिट थोडंसं. भावी बहिणी हा तुमच्या भावी कुठली भावी वहिनी? बोलू द्या तुमचं नाव सांगाल का नाव सांगा. हा अरे सांगा ना. चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं कुठे कुठे चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं घास भरवते प्रसादराव जरा तोंड करा ना इकडे त्याने नाव घ्या नाही सांगितलंय. तुमचं नाव सांगायला सांगितलंय. ते सांगा. ते सांगा. अहो तेच सांगतो मी साहेब तेच लिहून घे आवडतं मना रावस खेकरं कोलंबी आवडतं मना रावस खेकरं कोलंबी सुरकी माझं नाव प्रसादराव केवढी खोलाय हो तुमची बोंबी चोरीचं बोलताय मध्येच माझी बोंबी कुठून आणली? बोंबी कुठून आणली माझी? ते साहेब. मिनी जरा माझ्या खयालामध्ये खूप गप्पे. साहेब साहेब बोंबी मधली वेलांटी पहिली की दुसरी जगताप तुम्हाला माहितीये राजीनामा हा शब्द फक्त तुमच्यासाठी जन्माला आलाय. काय चोरीचं तर माझ्या बोंबीचं कुठे लिहिताय मध्येच? सोडा ते. सॉरी साहेब चिरू नका साहेब मी नाही काय बोलते 2 घास खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अरे हे काय लावलंय मला नकोय जेवायला. थोडं थंड घ्या अरे घे फालतूगिरी आहे इकडे बापूस उपाशी आहे, त्याला जेवायला द्यायचं सोडून तू सीएला जेवायला देते सीए कोण आहे? तुम्ही माझी इन्कम टॅक्सची फाईल रिटर्न करायला आले ना टीडीएस कुठे काढा काढा जगताप ह्या घाला घाला. आता TDS बरोबर घ्या. असं पकडू नका ते तुमचे ते हे काय? बापूस आहेत माझे असं पकडू नका हा चांगलं वागा मोठे. समजावा त्याला. मी बापूस TDS? हा ना, नाही ते टीडीएस फिडीएस इकडे बस सावत्या एकदम चिरी चुप तू आला होतास पोलीस स्टेशनला. हा. जर टायमाची खोटी केलीस ना खूप मारीन आधीच सांगतो. हे जेवायला हे आत ठेवा आधी. मला नकोय जेवायला वगैरे. साहेब तुम्ही लयच चिरला तो साहेब मी नाही काय बोलत थोडं थंड आणि 2 घास खाऊन जा बरं मग मी नाही बोलतो भाताचा घास अरे नकोय मला का तुम्ही जेवायला देता? मला नकोय. बरं मला वाटेल पाहुण्याला कसं आपण पाहून चोरी बद्दल सांगा. हा मी आता विचारेल त्या प्रश्नांची उत्तर द्या. हा. जगताप लिहून घ्या. हो साहेब मला सांगा चोरी कधी आली? दुपारी सकाळी मंद रात्री जायला ए त्याला बसव आधी खाली. खाली बसव त्याला. पापूस खाली बस सांग सकाळी दुपारी काय करताय? झाली कधी म्हणजे झाली आम्हाला एवढं आठवत नाही झाली चोरी झाली नव्हतो इकडे हा चोराला पाहिलं का? हो चोराला पाहिलं अरे मी चोराला पण नाही पाहिले आणि मोराला पण नाही पाहिले मी फक्त मेंढ्याला पाहिले याची लोकर काढायला घ्या. नाही, 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 नाही. घ्या, मेंढ्याची लोकर काढायला. बापूस, बस ना 2 मिनिटं साहेब सॉरी चोराचं वर्णन सांगताय की नाही? सांगते पाहिलंय चोराला? लवकर सांगा. साहेब मी चित्र काढतोय तू सांग सुरकी तुला येईल मग चालेल मग तू चित्र काढतो? काढ. मग साहेब ही फुलं मीनीच काढली आहेत. मी स्वतः सकाळी शर्टावर काढली फुलं
सांग सांग ते कार्यालय घे लिहून घ्या सगळं लिहून घ्या हो हो साहेब. चित्रकलेची वही सांगा प्रसादराव काय सांगू मी नी त्या चोराचं वर्णन. लिहून घ्या गावताला जसे भाले फुटावे तसे नुकतेच डोक्यावर उगलेले बारीक बारीक ना आत्ताची हेअरस्टाईल म्हणजे जणू अस्तित्वाची लढाईच. ना त्या बारीक बारीक चायनीज सारखे दिसणारे डोले ना त्याच्यावर काचेचा चष्मा तो असा ठेवतो जणू तळलेल्या मावऱ्यावर कांदा न लिंबू. ना त्या दोन गालांमध्ये छोट्या छोट्या कोलंबी ठेवाव्या तसे दोन फुगीर गाल. ज्याला पण फिकी वाटावी असं हलणार त्या थुलथुलीत ना चीज बर्गर मधून एक्स्ट्राचं चीज असं बाहेर पडतं ना तसे या दोन्ही बाजूला एक्स्ट्राचे बाहेर पडलेले दोन गोले घासून घासून कवा पण मांड्या पेट घेतील अशा लुसलुशीत मांड्या. अरे चोराचं वर्णन करते का देव माशाचं वर्णन करते? मांजा देव मासाच आहे ते. ऍक्च्युली ना ते आमच्या सरांचंच वर्णन करतायत. जगताप डोकं फिरून सगळ्यांचा राग तुमच्यावर निघाला आधीच सांगतोय. सॉरी सर. सॉरी सर. चित्र काढलंयस मग काढलंय चित्र दाखव. साहेब. नाही आधी मला एक केस द्या. ठीक आहे कानपाड फोडून दाखव इकडे. दाखवतोय साहेब. चांगलं काढलंय चित्र. मग जमता मग. हे तू आता काढलंस चित्र. मी काढला आता. हे चित्र तू आता काढलंस. मी काढलं. भिकाऱ्या फोटो आहे फोटो. नाही साहेब मी काढलंय आता. हे आता काढलंय बोलतो. हा. ही फेक केस इथून निघत नाही, 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 मला नाही. नाही, नाही, नाही. साहेब ही केस फेक नाही आहे. खरंच चोरी झाली. म्हणजे त्या चोरानं काय सांगू सगळंच चोरलंय हो. साहेब एक मिनिट. काय? तुमच्या केसान ऊ आहे. दुखलं ना साहेबाला. सॉरी हे केस दे. साहेब मला काय वाटतं तुम्हाला लय त्रास होत असेल. तुम्ही हे मसाला दूध पिऊन घ्या अरे ना. पण नको. तुम्हाला जरा थंड वाटेल. मला नको. एकदा पिऊन घ्या तुम्हाला. अरे मी काय म्हणतो ऐका ना ऐका ना ऐका ना साहेब पित नसेल तर मी पितो. दत्ता, किती हावऱ्यात तुम्हाला अंदाज आहे हा. कुठे काय प्यायचं काय माहितीये तुम्हाला काय. हो जगताप. जगताप काय होतंय हो. साहेब हो जगताप दुधात काय टाकलं होतं. चक्कर का आली जगतापला. नाही साहेब. दुधात काय टाकलं. दुधात काय टाकलं लवकर बोल. साहेब मी काय नाही लवकर केलं. बोल. साहेब मी काय नाही दुधात काय टाकलं होतं. हिने केलाय सगळा. हिने त्या खेकरा बाबाने हिला उदी दिली होती. ती उदी ती तुम्हाला देणार होती आणि मग तुम्ही तिच्या प्रेमात पडणार होता असं ठरलं होतं आणि त्याने एक केस पण करायला सांगितलं होतं. कुठे देऊन टाक केस. सॉरी साहेब. चायला साहेब म्हणजे- साहेब हे बघा त्याच्यामुळेच असं झालंय बाकी काय नाही. होय की नाही त्याच्यामुळे झालं की नाही सगळं सांगा. रोहितराव चला की फिरायला. आय लव्ह यू रोहितराव. ये सुरक्या. अरे सावत्या. ये बघ विराज जग तापलाय. ये, चल ये, चल ये. साहेब आपण नंतर भेटतो. साहेब, नाही, नाही, नाही. वा 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 क्या बात. मस्त परफॉर्मन्स. सई कडक परफॉर्मन्स होता ना. मग मला सगळ्यात आधी ते ऐकायचं. तुम्ही थोडस जिंकते प्लीज Flow प्लीज मध्ये आलं ते. प्लीज. साहेब ते चोरी बिरीचं साहेब पण तुम्ही थोडंसं जेवून अफाट आहेस तू. अप्रतिम आहेस नमा. आणि आज विशेष गोड दिसतेस भावा. फार मजा आली. थँक्यू सर. अरुण दादा वन्स अ क्युटी पाय ऑलवेज अ क्युटी पाय. सुपर्ब एनर्जी होती आणि तुम्ही आल्यानंतर अशा आमच्या पण अंगात संचारतं आणि ते तुमच्यामुळेच होतं. तुमच्या एनर्जीजमुळे होतं. सावत्या मस्त. मला असं वाटतं की तुझी नेहमीची भाषा तोडून मधून मधून तू हे सरप्राईजेस देतोस त्यांनी मी खूप जास्त सुखावते ऑडियन्स म्हणून आणि फॅन म्हणून पण. विराज आजचा परफॉर्मन्स मला आवडला. शेवटचा चेंज ओव्हर पण कमाल होता. खूप मजा आली. थँक्यू गाईज अँड कीप इट अप.
संसारातल्या भांडणात का, कशाला, कशासाठी असे प्रश्न अजिबात विचारू नयेत. माझ्या ह्या वाक्याचा अर्थ पटण्यासाठी बघा हे पुढील प्रहसन जे आपल्या समोर आणतायत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. आओ हाँ वाह वाह वाह. दे 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 चहा दे. आहा क्या बात है. हा रसिका क्या बात आहे यार. सुट्टीच्या दिवशी तुझ्या हातचा चहा म्हणजे काही औरच लागतो यार. पहिल्या घोटात आपली पहिली भेट आठवते. अहो कांदे पोह्यांचा कार्यक्रम कशी आली होती लाजत. आहो चहा घ्या. गप्प बसा. आज सुट्टी आहे म्हणून लगेच लाडत येऊ नका. का मी लाडत का नाही. इकडे 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 खूप काम आहे तर मला आज इकडे ये. इकडे काय आहे? इकडे इथे बस बस. सुट्टीच्या दिवशी लाडात नाही यायचं तर कधी यायचं. कधी यायचं. गप्प बसा. ऐक ना पिक्चरला जाऊया. खरंच हो जाऊयात ना जाऊया. चल लगेच तयारी कर. एक मस्त हॉलिवूडचा पिक्चर आलाय. निशा म्हणत होती कमाल पिक्चर आहे. लगेच जाऊया. चल लगेच जाऊया मी तयार. येस. निशा कोण? ऐक तू चाल तयारी कर. चल नाही मी तयारी करते पण सांगा ना निशा कोण? म्हणजे हे ऑफिस मध्ये आहे का तुमच्या? हा. कधीपासून आहे? आणि तिने कोणाबरोबर बघितला पिक्चर? तुम्हाला कसं माहिती? कोण आहे निशा? सांगा ना बोला ना काहीतरी. निशा माझी ऑफिस मधली कलिग आहे. हा. काल आम्ही डब्बा खायला एकत्र बसलो होतो तेव्हा जेवता जेवता गप्पांच्या ओघात ती मला म्हणाली अरे चांगला पिक्चर. अच्छा म्हणजे रोज दुपारी तुम्ही तिच्या बरोबर डबा खाता? हो 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 तुम्ही तिच्या बरोबर डबा खाता? नाही 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 हो म्हणाला तुम्ही. नाही 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 म्हणजे हो नाही, 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 ऐक, ऐक, याला ऐक. अर्थच नाहीये एक- एक- का? एक मिनिट, हो एक- म्हणाला हो होता. हो हो आता नाही का? एक मला मिनिट कळलं पाहिजे. मला थांब. अरे कळलं थांब पाहिजे. ना रसिका सांगतो मला बोलू तर दे. सांगा सगळं सांगा मला. हो आम्ही एकत्र डबा खातो. पण आम्ही एकत्र डबा खातो म्हणजे आम्ही सगळे एकत्र डबा खातो. आम्ही एकत्र बसतो ना जेवायला तेव्हा ती बोलता बोलता गप्पांच्या ओघात म्हणाली अरे चांगला पिक्चर आहे हॉलिवूडचा पिक्चर आहे जाऊन बघ पृथ्वी. ती म्हणाली. हो ती म्हणाली. हो. म्हणजे तिने सांगितलं म्हणून जायचं आपण पिक्चर बघायला. हा तिने सांगितलं म्हणून जायचं. म्हणजे आपल्याला मेंदू आपली चॉईस असं काहीच नाहीये. तिने सांगितलं जायचं पिक्चर बघायला. अरे नाही काय नाही इथे बायको इतके दिवस सांगते सुधा वेंगुर्लेकरला भेटून येऊया. ऐकता माझं? कोण सुद्धा वेंगुर्लेकर. घ्या स्वतःच्या सासूचं नाव पण लक्षात नाहीये तुमच्या. अरे याला अर्थच नाहीये. तू असं रॅन्डमली येशील आणि मला म्हणशील सुधा वेंगुर्लेकरकडे चला. मला कसं कळणार आहे. म्हण ना माझी आई आहे माझ्या आईकडे चला. हे काय मध्ये स्वतःच्या आईचं नाव घ्यायचं. खरं तर नाहीच घेतलं पाहिजे. नाहीच घेतलं पाहिजे पण त्या खंबात्रीकरांनी सांगितलेली लक्षणं मॅच होत आहेत की नाही म्हणून मला हे असं बोलावं लागतंय. एक मिनिट तर हा खंबात्रेकर कोण आहे. आहेत एक गृहस्थ आहेत. स्त्री पुरुष संबंधांवर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. माझ्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलाय. पुरुषांची बाहेर लफडं चालू असेल हे कसं ओळखावं याबद्दलची लक्षणं काय आहेत ह्याचा लेख पाठवला तिने. अरे काय फालतूगिरी यार. ह्याच्यामुळे सगळं घडते. अरे पहिले तर ते व्हॉट्सअप बंद कर आणि असले फालतू माणसाचे फालतू लेख ते फॉरवर्ड फालतू वाचू म्हणू नका. नको. मुळात तुमची चोरी पकडली जाते ना म्हणून फालतू अरे म्हणतात. माझी कसली चोरी आहे ह्याच्यात. मी काय केलंय. फालतू केलं? आहे तर आहे. ए, शपथ. उगाच वाटेल ते फालतू म्हणू नका त्यांना. फालतू म्हणून एकतर 10 पैकी 8 लक्षणं ऑलरेडी मॅच होत आहेत. कुठली कुठली 8 लक्षणं. सांगते मी सांगते. सांग सांग. याच्या आधी कधी तुम्ही खरेदी करायचा? आता वरचेवर जाऊन नवीन नवीन शर्ट घेता. आठवड्यात 2-2, 3-3 वेळा सलॉन मध्ये जाता की नाही? आरशात बघून सारखं केस सेट करत असता. फुसफुस करून परफ्यूम मारता जाता की नाही? सांगा सलॉन मध्ये जाताना ही लक्षणं आहेत लक्षणं. सगळे मॅच होत आहेत. आणि अरे बुद्धिशत्रू ती येते ना ती सुधा वेंगुर्लेकर. ती माझ्या आईचं नाव नाही घ्यायचं. आईचं नाव नाही घ्यायचं. आहो जाऊ करा. सासूबाई आहे तुमच्या. वा रे वा स्वतः घेतलं तर चालतं. मी नाही घ्यायचं. माझी आई आहे. आहो जाऊ करा. त्या येतात ना सुधा वेंगुर्लेकर. हा. त्याच बोलल्या होत्या ना तुला. जावयांना सांग कसे गबाळे राहतात. पैसा काय कुजवायला ठेवलाय.
ती बोलली म्हणून तू मला बोलली, म्हणून मग मी विचार केला की चला बाबा आपल्या बायकोला वाटतं तर करावं, पण नाही. हे बघा पृथ्वीक, माझी आई म्हणाली होती, मी सुद्धा म्हणाले होते असं, पण 2 वर्षांपूर्वी, आता आपल्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. हा मग? आणि तुमची ही सगळ्याची लक्षणं आहेत ना, ती गेल्या 2 महिन्यातली आहे, म्हणजे ती निशा भेटल्यानंतरच आहे अरे यार, सगळं. हा निशाचा काय आयटम आहे यार मध्ये, का बोललो मी? अरे नाही रे यार. हे असंच होतं. हे ना खोटं लपवायचं असलं ना की हेच होतं. अरे आता मी जे सगळं केलं ते खोटं लपवायला केलं. खोटं लपवायलाच करता मी तुम्ही खोटं सगळं. लपवायला केलं. हो. अरे तू बावळट आहे का जराशी? कुठलंही कनेक्शन कुठेही लावते. ई शपथ, रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, जरा त्याच्यात ई शपथ. तू ऐक ए बाई, ऐक ना. माझ्यासाठी नाहीच आहे रविवार, माझ्यासाठी नाहीच आहे ना सुट्टी. मला नाही भांडायचं, नको ना, नको करू. मला ऐक ना, माऊ आहे ना तू माझी, नको बाबू आहे ना तू माझा. थांबा, तुम्ही थांबा. करू दे ना, प्रेम तरी करू दे ना यार, त्याच्यात पण माझ्या पदायचं आहे यार. ऐक ना यार रसिका, नको ना असं करू. संडे आहे ना, आपल्याला वेळ मिळतो का मला सांग? आपण बोलू ना छान छान. नको. प्रेम तर करू दे ना मला, जरा लाडू खंबत्रेकरांचं अजून एक लक्षण, नवरा उगाच लाडात आला तर समजावं, संसाराला डायबिटीस होऊन गँग्रीनने नात्याचा तुकडा पडणार आहे. खंबत्रेकराच्या गँगरीनची तर मी. खंबत्रेकर एवढं कसं खरं सांगता हो तुम्ही? अरे खंबत्रेकर खरं नाही सांगत आहे, माझी बायको बावळट आहे, ते सांगा खंबत्रेकरला. प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे तिला यार. संशय कशाला घेते संशय? असलं काही नाहीये, काही नाही. काही नाहीये. नवीन लक्षण सांगतेय, काहीतरी वाचते, काहीतरी सांगते. ही शपथ. फोन बंद कर पहिला, ते व्हॉट्सअप बंद कर. व्हॉट्सअप बंद कर. सगळे येऊन माझ्या व्हॉट्सअप पाशीच थांबताय तुमचं. तरी दत्तप्रसाद वेंगुर्लेकर सांगत होते ना, ते चुकीचं अरे नव्हतं. आता हे कुठलं नवीन पात्र आहे यार, दत्तप्रसाद वेंगुर्ले? नवीन पात्र म्हणजे माझ्या आई बरोबर वडिलांचं नाव पण विसरलात तुम्ही. हे काय काढलंय यार? आज बोल ना, माझी आई माझा बाप. हे काय सुधा वेंगुर्लेकर, दत्तप्रसाद वेंगुर्लेकर, कशाला मरायला? नाही बोलणार मी. मला बोलायचं, मला माझ्या आई वडिलांना नावाने साथ बोल मारायचं. बोल, काय वाटेल त्या बोल. तुमची आई नाही का मला मरेपर्यंत नको नको ते बोलली? माझ्या आईचं का काढलं मध्ये? का नको काढू? सांगा ना, सहन केलं ना मी तेव्हा. तू माझ्या आईचं का मध्ये काढलं? म्हातारी, तिचं पथ्य म्हणून 8 महिने वांग्याची भाजी केली नाही मी म्हातारी घरात. म्हणू नकोस तिला. मला आवडते तरी. म्हातारी- बरं मेली ते मेली, ही पिंडाला कावळा पण शिवे ना. म्हातारी- शेवटी तुमची बहीण म्हणाली तिला, आई ग एक तरी टोमणा मारायला दिवसभरात जात जाईन, तेव्हा शिवला पिंडाला कावळा. वा, वा, वा. आणि आता हा मुलगा. आई आणि बहिणीने ना तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवलं, पौष्टिक करत रोज पानात 4 भाज्या वाढायच्या. त्याचा काय संबंध? बरं मी पण सांभाळते ना हो सगळं, तरी तुमचं हे घरात पौष्टिक कोबी असताना तुम्हाला बाहेरचा ब्रोकोली खायची इच्छा आहे. शी शी, फालतू उदाहरण देतेस, कळतंय का तुला? त्या बिचारा त्या निशाला तू ब्रोकोली म्हणतेस, फालतू. त्या निशाला ब्रोकोली बोलले ते दिसलं, मी स्वतःला कोबी म्हणाले ते नाही दिसत आहे तुम्हाला. अरे यार, तू स्वतःच बोलली ना यार स्वतःला कोबी. मी बोललो का यार तुला कोबी? का मी बोललो तू बोल तुला कोबी? तू कोबी आहे, तुला लय पानं आहेत, असं बोललो का यार मी? कळतंय मला कळतंय. तुम्हाला शेवटी ती कच्ची ब्रोकोलीच खायची. अरे नाही ती खायची. इंडियन नाहीच आहे ना, ती खायचीच आहे. तुम्हाला खात बसा. नाही का थांब, तो नाही खायचं मला ब्रोकोली. रविवार आहे यार, चांगला सुट्टीचा दिवस असतो, पिक्चरला जातोय साला. चल ना यार रसिका, चल ना, सॉरी ना यार. नाही बाबू तू कोबी, तू नाही बाबू, तू माऊ आहे ना माझी. तू कोबी नाही, तू ही आहे. भाज्यांची नावं पण नाही आठवत ऐन टायमाला. तू हे बाबू माझी फ्लॉवर आहे. नाही आठवत यात भाज्यांची नाव यार. चिडू यार. नको लावा ना, प्लीज लावा ना. अरे नवरा आहे मी तुझा. अरे नवरा आहे मी तुझा. नका उगाच लाडात येऊ. सगळेच लक्षणं मॅच व्हायला लागलेत आता. फोन उचल. हॅलो, ते होणारे हा बोल ना गाई. हो, काय बोल पटकन. नाही लक्षात राहिलं फोन करणं. काय आहे? रविवार आहे तर चांगलं बोलायचं नाही. काय सांगतेस? तर आपलं एक भांडण हा नाही बरं ठीक आहे चालेल, मी करते तुला फोन. करते त्रास नुसता. अहो काय ऐका ना, मी तयार होते, आपण पिक्चरला जाऊयात.
जाऊया चला ना उठ. ए इकडे आईचा फोन आला होता, ती म्हणत होती तो हॉलिवूडचा सिनेमा आहे ना तो खरंच चांगला आहे. आता मी तुला काय सांगत होतो एवढ्या वेळ की निशा म्हणाली तो पिक्चर चांगला आहे. तिने सांगितलंय म्हणून मी जात नाहीये त्या पिक्चरला. तिचं नाव घेऊ नका माझ्या समोर. माझी आई म्हणाली तो सिनेमा चांगला आहे म्हणून बघायचा आहे मला. तुमचा गुलाबी रंगाचा शर्ट काल इस्त्री करून ठेवला होता तो घालाल ना. आपण दोघं ट्विनिंग करूया, मला पोस्ट टाकायचे. हा आणि बघत बसू नका. 3चा सिनेमा आणि 4 तिकीट बुक करा. आई बाबा दोघं पण येत आहेत. लवकर या. हा लवकर आवरा. परफॉर्मन्सही छान होता आणि खंबात्रेकरांचे लेखही मस्त होते. मजा आली. बघा हा सरसी काय म्हणतात प्रसादा. वा तुफान, खूप मजा आली. बायको कायम असं म्हणत असते, तुझा हा मित्र वाईट, तुझा तो मित्र वाईट, हा बरोबर आहे का, तो कसला आहे काय. माझं असं कधी होत नाही. मला तिचे सगळे मैत्रिणी आवडतात, म्हणजे चांगल्याच आहेत असं. हे काही एडिट नाही होणार आहे. मंजुताई बघणार आहे. हा नोकरदार माणसांच्या आयुष्यात येणारा रविवार, आणि त्यात जर का असं झालं तर काय होत असेल आपण फक्त कल्पना करू शकतो. फार उत्तम पद्धतीने रंगवलं तुम्ही हे प्रहसन. गिव्ह अँड टेक फार मस्त होतं. रसिका वंडरफुल एनर्जी होती, ब्युटिफुल, सुपर, मजा आली, खूप मजा. थँक्यू गाईज, कीप इट अप. मंडळी, विनोदाचं हे सत्र पुन्हा एकदा भरणार आहे, पण आता वेळ झाली आहे समारोपाची. पण तुम्ही बघतच राहा. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.